तर आम्ही तिघं मित्र निघालो बाहेर. तिथे जाताना एक विहीर लागायची. त्या विहिरीला काही कट्टा वगैरे नाही. जुनी विहीर होती. गावातली ती विहीर म्हणजे सुसाईड विहीरच झाली होती आणि त्याच्याच बाजूला एक वडाचं झाड होतं. आमच्यातला एक जण फक्त तंबाखू खाणारा होता आणि त्याच्या खिशात हमेशा असायचं. जशी ती विहीर जवळ आली, आम्हाला 3 लोकं एकेका फांदीवर बसलेले दिसले. पांढऱ्या कपड्यामधले, ज्यांनी टोप्या घातल्या होत्या. त्यातला एक जण ओरडला, जो तंबाखू खातो ना, त्याचं नाव घेऊन, "माझ्यासाठी थोडीशी मळ, माझ्यासाठी थोडीशी मळ." तर आज कल्याणहून आपल्या सोबत आहेत शैलेंद्र सर नमस्कार. आणि सरांची ओळख मी देण्यापेक्षा मी त्यांनाच सांगेल, की तुम्ही तुमच्याबद्दल आपल्या ऑडियन्सना सांगा. नक्कीच, नक्कीच. सगळ्यात पहिले तुमचे आभार, मला या ठिकाणी बोलवलं. दुसरी गोष्ट म्हणजे माझं नाव शैलेंद्र कुमार. तसं मी बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ॲज अॅन ॲक्टर पण आहे, प्रोड्युसर, डायरेक्टर आहे आणि सध्या मी साऊथ फिल्म इंडस्ट्री महाराष्ट्र प्रेसिडेंट आहे. आणि अशी फक्त ओळख एवढंच नाहीये, तर ज्या आपल्या YouTube चॅनल असेल किंवा फिल्म लाईन असेल, तर या ठिकाणी मी आवर्जून भेट देत असतो. आणि एक चांगला उपक्रम तुमच्या मार्फत होतोय, तर मी त्यासाठी या ठिकाणी तुम्हाला भेटायला आलेलो आहे. थँक सर. सर वळूयात तुमच्या स्टोरीजकडे. हो, हो. नक्की, नक्की. आपली पहिली स्टोरी. माझी पहिली स्टोरी आहे, की मी तसा बेसिकली मी एक टीचर आहे. शाळेमध्ये शिक्षक आहे आणि ज्यावेळेस आम्ही मुलांचे कॅम्प घेऊन जायचो, हं, तर त्या कॅम्पमध्ये एक घडलेली घटना आहे, जी हं. मी तुम्हाला इथे सांगू शकतो. म्हणजे येस. माझ्या प्रेक्षकांना पण म्हणजे याचा मागचा उद्देश असा नाही, की तुम्ही जिथे जाताय आपण स्वतः काळजी घेतली पाहिजे, आपण सगळं बघितलं पाहिजे त्या. पण काही वेळेस असं असतं, की या गोष्टी आपल्याला न सांगता कधी अचानक घडतील हं. आणि ते आपल्याला आठवतील, त्यावेळेस भीती पण वाटते. ही जी घटना आहे ती शाळेच्या कॅम्पमध्ये झालेली घटना आहे अच्छा. आणि याच्यामध्ये असं झालं होतं, की दरवर्षीप्रमाणे आमचे कॅम्प शाळेचे हं. समुद्रकिनारी म्हणजे आपल्या इथं जवळच असलेल्या पालघरच्या आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये आम्ही घेऊन जायचो. ओके. 100-150 मुलं असायची त्यावेळेस आणि ही साधारणतः 2017च्या वेळेची गोष्ट आहे. हं, हं, हं. म्हणजे जास्त वर्ष पण नाही झाले त्याला, कोरोनाच्या अगोदरचे. बरोबर. त्यावेळेस आम्ही समुद्रकिनारी गेलो. मुलांना 3-3 दिवसाचं हे कॅम्प असायचे हं. आणि संध्याकाळ झाली, की मुलं जेवण वगैरे करायचे 10 वाजता सगळे झोपायला जायचे. कारण बरोबर. त्याला लाईट वगैरे आम्ही ऑफ करून टाकायचो. मग आणि थंडीचे दिवस, हं. जानेवारी महिना. मग आता मुलांची जबाबदारी म्हटल्यानंतर शिक्षकांनी जागं राहणं आवश्यक आहे. कारण एक अननोन जागा आहे. या ठिकाणी आपण बसलं पाहिजे, बघितलं पाहिजे. मुलांकडे लक्ष देणे कर्तव्यच असतं आपलं. बरोबर. तर तुम्हाला अक्षरशः सांगतो 6 दिवस जरी कॅम्प असला तरी मी 6 दिवसामध्ये रात्रभर मी जागा असायचो. मी आणि अच्छा. आमचे सहशिक्षक. आणि सकाळी आम्ही म्हणजे आमच्याबरोबर पॅरामिलिटरीचे लोकं पण ट्रेनर म्हणून यायचे. ते ओके. हँडल करायचे. ते रात्री झोपायचे. पण टीचर म्हणून कारण ती मुलं आमची आहेत शाळेची. ती जबाबदारी आमची असल्यामुळं आम्हाला जागणं आवश्यक आहे. बरोबर. मग आम्ही ठरवलेलं, की आता एवढं बसूया आपण. चहा वगैरे बनायचे. आम्हाला चहा कंटिन्यू लागायचा रात्री आता थंड आणि आम्ही मुलांनी कॅम्प फायर शो केलेला असायचा. ती आग आपली जळत असायची. हो, हो. त्याच्या बाजूला आम्ही त्या थंडीच्या ह्याच्यात चेअर टाकून बसायचो. आता या समुद्र किनाऱ्यावर काय असायचं, तर बरीच सुरूची झाडं आहेत आणि नारळाची झाडं. म्हणजे सगळेच उंच झाडं आहेत. तर असं समोर जर बघितलं, तर आपल्याला सगळं काही दिसतं. झाडाच्या इकडचं बाजू, तिकडची बाजू सगळे दिसते. म्हणजे झाड उंच असल्यामुळे फांद्या खाली नाहीत, हं. वरच्या बाजूला असतात सगळ्या. आता हे सगळी मुलं जेवण झाल्यानंतर आम्ही सगळ्यांना मोजले, आतमध्ये पाठवले. त्याच्यानंतर आतमध्ये टॉयलेट, बाथरूम सगळं असतं मुलांना आणि मुलं दिवसभर ॲक्टिव्हिटीज करून थकलेले असतात. बरोबर. त्याच्यामुळं मुलं लवकर झोपायचे. 11:30-12च्या दरम्यान लाईट ऑफ झाली म्हणजे एखाद दुसरा जागा असायचा, पण बाकी सगळे झोपलेले असायचे आणि आम्ही काय करायचो, बाहेरून कडी लावून ठेवायचो. हं. कारण काय कोणी उघडून बाहेरून आले. कुठं समुद्रकिनारी फिरायला जाऊ नये. बरोबर. ती काळजी घ्यायचो आणि तसं तर सगळ्यांचे रूम आमच्या डोळ्यासमोरच होते हं. आणि हे कॅम्पिंग ग्राउंड वगैरे सगळं असायचं त्या ठिकाणी आणि समुद्र म्हणजे तिथून लांब नाही. समुद्राच्या लाटाचा आवाज आम्हाला यायचा म्हणजे इतक्या हं. जवळ. तर रात्री बसल्यानंतर अचानक माझ्याबरोबर माझे सहशिक्षक, मी आणि आमचा पिऊन आम्ही तिघं बसलो. चहा घेता-घेता माझं लक्ष गेलं समोर
आकाशाकडे असं. समुद्रकिनारी आकाश एकदम हे दिसतं. तर एक सफेद कपडा आकाशातून असं हालताना जसं कागद आपण हं, एखाद्या बिल्डिंगवरनं टाकल तर तो कसा हेलकावे खात खाली येतो ना, हं. तसा एक मोठा कपड्याचा तुकडा दिसला मला. अच्छा. बरं मी एकट्याने नाही पाहिला. माझ्या बरोबरच्या शिक्षकांना म्हटलं, "तुम्ही पाहिलं का काय दिसतंय?" "हो," म्हटलेत, "मला पण दिसतं." "काय ते सफेद-सफेद येतंय खाली?" हं, म्हटलं, "काय चादरसारखं दिसतंय, पण एवढ्या वरून कोण टाकतंय? हं, इथे तर कोण नाहीये." पण समुद्रकिनारी दिसतंय आणि तेवढ्यात पोलिसांची एक व्हॅन रात्री गस्तीला फिरते हं, समुद्रकिनारी. तर त्यांची व्हॅन पण तिथून गेली. हं. म्हटलं, "यांना कसं नाही दिसलं?" कारण ती खालून गेलेली आहे. वरतून ते येतंय. ओके. हां, ती व्हॅन पण पाहिली आम्ही. ते हे पण बघितलं. म्हटलं, "हे काय?" आणि नंतर ते कुठे झाडाच्या इकडे कुठे गायब झालं माहीत नाही, तो कपडा. हं. पण जोपर्यंत आम्ही खाली येता पण म्हणजे बघितला तो खाली पडतोय का नाही, पण ते कुठं पडलेलं दिसलं नाही आम्हाला. ओके. आम्ही तिथंच बसून आणि आमच्यापासून जास्त लांब नाही. एक मला वाटतं एक 15-20 मीटर अंतर असेल त्या हं, हं, समुद्रकिनाऱ्याचा हं. जो कट्टा असतो तिथून खालपर्यंत रेतीचा भाग. हं. तर दिसायला पाहिजे तर दिसलं नाही. मग अर्धा 1 तास झालं. अर्धा 1 तास आम्ही आरामात बसलो, गप्पा वगैरे मारतोय. 3:30 वाजले रात्रीचे. तर आमचे सहशिक्षक आणि पिऊन म्हटले, की "आता आपण जाऊ. हे पॅरामिलिटरीवाले 6 वाजता मुलांना बाहेर बोलवतात हं, हं. रनिंगसाठी. हं, हं. तर आपण जाऊ त्यावेळेस झोपू." म्हटलं. म्हणजे 4:30ला आपण जाऊया इथून. हं, हं, हं. म्हटलं, "ठीक आहे." तेवढ्या कालावधीमध्ये हं. मला झाडावरनं काहीतरी पडल्याचा आवाज आला. अच्छा. तर नारळाची झाडं आहेत. नारळ. शंका एकच आली, की नारळ पडला. तर पडत असतील म्हटलं. तर आमचे शिक्षक म्हणले, "पण नारळाचा आवाज एवढा मोठा नाही येत," म्हटले. कारण नारळ पडला तर खाली सगळी वाळलेली पानं वगैरे असतात हो, नारळाची, हो. त्याच्यात पडल्यामुळे तो आवाज वेगळा असेल म्हटले. पण मला अंदाज होता, की हा आवाज नारळाचा नाही म्हटलं, हा हं. वेगळा आहे. आमचा पिऊन पण होता. आता पिऊन म्हणजे एकदम त्यावेळेस ते आर्मीचे शिकवतात म्हणल्यानंतर पिऊन पण तशाच टाईपमध्ये वावरत होता तो, की मी हं, पण एक आर्मीचाच माणूस आहे. हातात मोठा लाकडी दांडा वगैरे घेऊन बसलाच होता तो. त्याला म्हटलं, "बघ, बघ काय आवाज येतो." पण तो जायलाच तयार नाही. कारण तो घाबरला होता. अच्छा. तेवढ्यात माझं लक्ष गेलं एका सुरूच्या झाडाकडे आणि सुरूच्या झाडाच्या बाजूने मला चेहरा दिसला. अच्छा. हां, मी पाहतोय तो चेहरा. हं. बरं ते अंतर एवढं नाही, की मला छोटं मग आमच्याकडे सर्च लाईट सारख्या टॉर्च हं, असायच्या हं, हं. मोठ्या. कारण आम्ही पिकनिकला म्हणजे कॅम्पला जाताना सगळी तयारी असायची आमची. बरोबर. तर ती त्या लाईटमध्ये मी फोकस मारून बघितलं. हं. तेवढ्यात तो इकडून बघताना नंतर त्या बाजूने बघायला लागला. अच्छा. तेवढ्यात मी माझ्या त्या शिक्षकाला जे हां. मित्र आहेत त्यांना म्हटलं, "तुम्हाला बघा, मी फोकस दाखवतो. त्यात काय दिसतं सांगा." हं, जसा मी फोकस लावला, हं. या साइडला त्यांनी चेहरा केला म्हणजे झाडाच्या बुंद्याच्या या बाजूनी. हां, 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 तर हां. मी इकडे केला. तर म्हटले, "हां, कोणतरी लपलंय." आता आम्ही असं ऐकून होते, की गावची चोरी वगैरे करणारे असतील कोणी हां, हां. माणसं येत असतील. पण याच्या अगोदर आम्ही 15-16 ते कॅम्प घेतले तिथे. अशा काही गोष्टी घडल्या नव्हत्या. हं. ही पहिल्यांदाच आहे. तर मी म्हटलं, "ठीक आहे," म्हटलं, "आपण एक काम करूया, लाईट ऑफ करतो मी ह्याची टॉर्चची. आपण तुम्ही इकडून या, मी इकडून जातो. बघूया कोण आहे." मग आमच्या लक्षात या गोष्टीवर म्हणजे आम्ही अच्छा. काही हे नाही केलं, कारण मुलं आहेत हं, हं. आणि दिवसभर आम्ही पण थकलेलो आहे. तर एवढं आमच्या नजरेत नव्हतं, की काही घटना वेगळी असू शकते. तर आम्ही तेवढ्या अंतरावर गेलो. हं. त्या झाडाला जसं ते इकडून आणि मी इकडून गेलो, तिथे एक माणूस उभा होता. हं. पूर्ण हळदीने भरलेला. हळदीने? हां. ज्याचे केस पासून जसं हं. एखाद्या नवऱ्याला हळद लावतात ना हं, लग्नात, हं, हं. नवऱ्या मुलाला, हं. तसा सगळा चेहरा त्याचा केसासहित हळदीने. अच्छा. त्याच्या हातापायाला सगळं छोटेसे शॉर्ट्स घातलेले हं, आणि त्याला आम्ही खेचलं बाहेर. हं. त्या सरांनी मी हात लावला त्याला, हं. पकडून बाहेर आणलं. म्हटलं, "कोण आहे तू? काय आहे इथं?" एक तर इथं मुलं आहेत म्हटलं, "हे असं बाहेरून यायचं नाही. तू चोर-बीर आहे का काय?" म्हणजे त्याला रागवायला सुरुवात केली बरोबर. त्या ह्याच्यामध्ये आम्ही. तर तो काही बोलायला तयार नाही. फक्त खाली मान घालून आणि त्याचे सगळे केस म्हणजे कुरळे केस सगळे. म्हटलं, "हा थोडा वेगळा वाटतोय. चोर पण नाही, बोलत पण नाही." म्हटलं, "कोण आहे?"
तर त्याला असं उजेडात आणण्यासाठी म्हणजे जिथं कॅम्पिंगची लाईट होती, हं. तिथं आणण्यासाठी आता ही हळदीचं जे बोललो मी, ते त्या लाईटमध्ये आम्हाला दिसतंय कारण हाताला लागते ना आमच्या. बरोबर. हं. हाताला लागते ती. जसं आम्ही तसं आणलं त्याला समोर, त्या लाईटच्या मोठ्या हॅलोजनच्या उजेडाकडे जिथं कॅम्प फायर प्रोग्राम झाला. त्याचा चेहरा चेंज झालेला. अच्छा. तो आमचा स्टुडंट्स होता. सिरियसली? एकदम चेंज. माझे टीचर म्हणतात, "हा कोण?" म्हटलं, "काय आपण काय केलं?" म्हटलं, "हा ज्याला पकडलं तो आहे." "नाही, नाही," म्हटले, "अहो हा" त्या मुलाचं नाव आता मी इथं सांगू शकत नाही. बरोबर. तो म्हटला, "हा 9वीतला आहे." हां. "मग हा बाहेर कसा? तुम्ही मोजले होते का?" म्हटलं, "हो, मी मोजले होते." पिऊननी पण मोजले होते. त्याच्यानंतर आपण लॉक केलं. "नाही," म्हटले, "आतमध्ये जाऊन बघू." हा तो आहे. हा त्यावेळेस बोलतोय मुलगा. काही म्हणजे घाबरल्यासारखा. हं. तर त्याला मी विचारलं, "अरे, तू झाडाच्या मागे कशाला गेला होता?" तो बोलतो, "मला नाही माहीत काही." एवढंच बोलला तो. "मला काहीच माहीत नाही." हं. तर पी-टी सर आमचे जे होते ते म्हणाले, "जा, जा आतमध्ये जा. त्याला बसवा. काय बोलणार?" हं. मग माझ्या लक्षात आलं, की आपण याला रेकॉर्ड करू आतमध्ये ठेवल्यावर काय होतं ते. हां, हां. कारण मला डाऊट कारण हाताला हळदी लागल्यासारखं होतं ना आमच्या. बरोबर. पण तुम्हाला अक्षरशः सांगतो त्याला जसा आतमध्ये सोडला त्या हं. रूमच्या, हं. जिथे मुले सगळी झोपली होती, हं. तिथं आत सोडला. आम्हाला कसलाही हळद नाही ना काही नाही हाताला. अरे बापरे! काही म्हणजे काहीच नाही. एकदम क्लिअर. पण आम्ही त्याला ज्यावेळेस तेवढ्या अंतरात आणलं ना, तेवढ्यात तो भरलेला होता अक्षरशः पायापर्यंत. हं. आणि मग तेव्हा चेहरा वगैरे हो. मोठ्या माणसाचा वाटत होता की लहान मुलाचाच नाही, नाही वाटत होता? मोठ्या माणसाचा म्हणजे हां. एक हाईटनी कमीच, हां, पण हां, हां. कर्ली हेअरवाला तो वेगळा आणि ह्याचं सगळे सॉफ्ट केस वगैरे. हं, हा हं. स्टुडंट्स आहे ना 9वीचा हं. आणि ते रोजच्या नजरेतला आमचा. जसा त्याला त्या उजेडात आणला त्याचा चेहरा बदलला होता तो. आणि मग त्याला ज्यावेळेस आतमध्ये ठेवला रूममध्ये आणि मग मी विचार केला, की माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने याचं शूट करू. हं. म्हणून मी काय केलं, पाठीमागची खिडक्या सगळ्या मोठ्या खिडक्या असतात हं. आणि आम्ही त्याला असे छोटे-छोटे पडदे लावलेले आणि आत साप वगैरे विंचू जाऊ नयेत, काही सरपटणारे प्राणी असतात. तर ते जाऊ नये म्हणून आम्ही ना, पोती वगैरे जे असतात ना, गोणपाट वगैरे ते ह्याच्या हं. खाली लावून ठेवलेले असायचे दरवाजाच्या. तर मी काय केलं, खिडकीच्या बाजूला जेवढी जागा तिथून मी कॅमेरामध्ये अँगल घेऊन तिथे लावून ठेवला. म्हटलं आता हा काय करतो बघू. हं. त्याने शर्ट काढलं आणि स्वतःला मारायला सुरुवात केली अच्छा, त्या रूममध्ये. अच्छा. बाकीचे पण मुलं त्याच रूममध्ये सगळे होते. झोपलेले. सगळ्यांच्या अशा गाद्या आहेत बाजूला, सगळे झोपले. हा फक्त एकटा स्वतःला मारतोय. तर मी म्हटलं, "काय आहे?" ओरडला आणि नंतर झोपला तो. हं. म्हटलं, "अजून ह्याच्यापुढे काय असेल?" तर मग मी काय केलं, एक 15-20 मिनिटानंतर परत मागे गेलो. जिथे मोबाईल ठेवला तो घेतला. काही नाही मोबाईलमध्ये. ब्लँक. जेवढी रेकॉर्डिंग केली तेवढी ब्लँक. काय बोलता? काही नाही रेकॉर्डिंगमध्ये. अच्छा. जेवढं रेकॉर्डिंग होतं जेवढी स्क्रीन आपण ऑन केल्यानंतर मोबाईलमध्ये बघतो, ती सगळी व्हाईटच चालू होती. ना ब्लॅक ना कुठलं काहीच नाही. कुठला कलर बापरे! दिसला पाहिजे किंवा काही नाही. फक्त असं वाटलं की माझा मोबाईल खराब झाला का काय? हं. एकदम व्हाईट आवाज स्क्रीनच. वगैरे पण काही नाही. नाही, काहीच नाही. मग सकाळी ज्यावेळेस सकाळी मुलं गेली सगळी परेडला गेली, काही रनिंगला गेली. त्यावेळेस मी ऑर्गनायझर आहेत तिथल्या गावचे. त्यांना म्हटलं, "सर मला एक विचारायचं आहे तुम्हाला, की रात्री असं-असं झालंय या हं. ठिकाणी." ही सगळी स्टोरी मी त्यांना सांगितली. असं-असं झालं. तर त्यांनी उत्तर दिलं, "सर असं तर काही होत नाही," म्हटले, "कारण हा त्यांचा बिझनेस आहे." कारण ऑब्व्हियसली. नॅचरली हे ते त्यांना हे पण एक दुसरी बाजू मला सांगत होती, की इथे काहीतरी लपवतायत. हं. तर म्हटलं, "नाही खरं सांगा सर, असं-असं एवढे वर्ष तर आपण येतो." म्हटलं, "पण कधी झालं नाही, पण आत्ता जाणवलं ते तुम्हाला सांगितलं." तर म्हटलं, "सर हे काय आहे माहिती आहे का, कोकणामध्ये किंवा आपल्या ह्या सगळ्या एरियामध्ये समुद्रकिनारी प्रेत हे दफन करतात किंवा जुन्या काळी काय करायचं समुद्रकिनारी त्या रेतीमध्येच ते प्रेतं जाळली जायची आणि हो. त्याची राख समुद्रात वाहून जायची. काही-काही अशा गोष्टी तिथे रात्रीच्या घडतात. तर म्हटले, "हे किती वाजता झालं?" म्हटलं, हं. "रात्री 3:00-3:30 ला." हं. म्हटले, "3:30 वाजता म्हणजे तुम्ही जागे होता त्यावेळेसच, तुम्ही डोळ्यांनी." म्हटलं, "माझ्याबरोबर तसं शिक्षकांनी पाहिलंय. हं. माझ्याबरोबरच्या पिऊननी पाहिलं. पिऊन तर झोपायला तयारच नाही. तो म्हणला, "मला परत निघून जायचं म्हणला घरी. हं. मी थांबत नाही आज म्हणला." तर म्हटलं, "असं-असं आहे."
तर ते काय असेल? ते म्हटले, "सर असं आहे, की इथे ना तेवढ्या टाईम पिरियडमध्ये ते हे आत्मे फिरतात या ठिकाणी आणि त्याची काही इच्छा असेल, कुठल्या अंतरापर्यंत कुणाला जायचं असेल, तर हे मनुष्य शरीराचा वापर करतात." असं आहे. म्हटलं, हं. "मग माझा विद्यार्थी आतमध्ये झोपल्याला तो बाहेर कसा आला?" म्हटलं. बरोबर. हा हे प्रश्नचिन्ह त्याला पडलं आणि मला पण पडलं. हो, तुम्ही कड्या पण लावल्या होत्या मला बाहेरून. तेच कळलं नाही. मग आतमध्ये आम्ही नेमकं सोडलं कुणाला होतं? हा मलाच आजपर्यंत प्रश्न आहे. कारण ज्यावेळेस आम्ही मोजून ठेवलं, मग हा नक्की कोण होता? हं, आणि सकाळी आम्हाला धाडस नाही झालं त्याला विचारायचं. कारण तो एवढा वीक मुलगा, हं, ही स्टोरी जर त्याला सांगितलं, तर परत आम्हाला दुसरा प्रॉब्लेम क्रिएट व्हायचा. हं, कारण हं. शेवटी काय असतं शाळा आहे, परत त्याच्यानंतर लोकं विश्वास करणं न करणं ती गोष्ट वेगळी. अर्थात. तर हे प्रश्नचिन्ह अजूनही माझ्या शिक्षकाला, बरोबरच्या मित्राला नाही कळलं. हं, पण ह्या गोष्टी ज्या घडल्यात, हे असं नाही की मी एकटा सांगतोय. माझ्याबरोबर ते शिक्षक जर आले, तरी तुम्हाला हेच सांगतील. हं, कारण तो चेहरा, तो जो व्यक्ती ज्याला पकडला, त्याच्यात जो चेंजेस होत गेला तेवढ्या अंतरामध्ये, तो एकदम वेगळा होता. आणि तो ज्यावेळेस आमचा विद्यार्थीच कळला, हं, त्यावेळेस आम्हाला असं वाटलं, की हे काय सिस्टम आहे? म्हणजे आजकाल हे जे काय म्हणतात चेंज होतो ना, हे आपल्याला जाणवत नाही. पण हं, आम्ही ते डोळ्यांनी पाहिलं, की हं. ज्याला पकडलंय आणि इथून चालतोय, दोघांनी पकडलं असं पण नाही, की मी एकट्याने बरोबर. पकडलं. सहशिक्षकाने पकडून पुढे घेऊन गेलोय. हं, जसं हॅलोजनच्या उजेडात आलो आम्ही, तसा हा आमचा विद्यार्थी बनतो. हं, त्याच्यानंतर तो आतमध्ये वेड्यासारखा करत होता. एक 5-10 मिनिटं केले, झोपला तो. पण रेकॉर्डिंग होणं, हं, म्हणजे ह्या कुठल्यातरी अशा गोष्टी आहेत. पण आपण विश्वास नाही करत लोकांना. आपण जोपर्यंत अनुभव घेत नाही स्वतः, तोपर्यंत आपण दुसऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टीला सांगतो, की ह्या गोष्टी अशाच असतील किंवा हं, यांनी बनवलेल्या असतील. नाही. आता एक शिक्षक या नात्याने मी विज्ञानावर पण माझा विश्वास आहे, कारण विज्ञान आहे. पण विज्ञानाच्या पुढे पण काहीतरी अशी एक गोष्ट असते, की जी काहीतरी घटना असतात. हं, त्या घटत राहतात. पण त्या अशा घडल्यानंतर समोरच्या व्यक्तीला आपल्याला ते कितीही सांगितलं तर पटणारे नसतात. हं. त्याला कधी पटेल ज्यावेळेस तो स्वतः अनुभव. अनुभव घेईल. आणि नक्कीच या गोष्टी ही तर मी अनुभवलेली गोष्ट आहे. हं, हं, हं. आणि माझी आणखी एक दुसरी गोष्ट अशी आहे, की माझं गाव म्हणजे ग्रामीण भागामध्ये. शाळेत घरी अभ्यास करायला नाही मिळाला म्हणजे शाळेत जायचं, अभ्यास करायचा रात्रीचा आणि 10वीचं वर्ष. 10वीच्या वर्षी हं. मग अभ्यास करायचं म्हटलं तर शाळा आम्हाला काय करायची ट्यूबलाईट लावून द्यायची. अच्छा. आणि घरी काय असं 1-2 ट्यूबलाईट असल्यामुळे सगळे लोकं झोपले हं, आणि रात्री लावली ट्यूबलाईट तर सगळ्यांना जाग यायची. त्याच्यामुळं हं, 10वीच्या वर्षी अभ्यास करायचं म्हटल्यानंतर मग शाळा मस्त. हं. मग आम्ही 4-5 मुलं जाऊन शाळेमध्ये अभ्यास करायचो. कुठल्या भागात आलं तुमचं हे हे गाव? सोलापूरमध्ये. अच्छा. हं. तर मग आम्ही सगळेजण सगळे म्हणजे ज्यांना अभ्यासाची गरज आहे असेच लोकं. हं, हेच 7-8 विद्यार्थी आम्ही बसायचो आणि त्या काळी पुस्तकं हे बरेच कमी असायचे. म्हणजे एकाकडे असलं म्हणजे दुसऱ्याकडे आम्ही हं. घेऊन. मागवून द्यायचो आणि एकच क्लासरूम आम्हाला द्यायचे. हं, तर एक दिवशी काय झालं, गावी एक छोटासा किल्ला आहे, हं, जो पूर्ण पडलेला आहे. तर सगळे अभ्यास करत होते आणि आम्ही 8 वाजताच जायचो. कारण गावामध्ये ना सगळे लोकं लवकर झोपायचे. 8-8:30ला आम्ही अभ्यासाला जायचो. 12:30-1 वाजता आम्ही निघून यायचो. हं, तर त्यावेळेस ज्यावेळेस निघालो, तर म्हटलं चला आता अभ्यास झाला आपण थोडंसं ग्राउंडवरती येऊ. हं, हायस्कूलच्या ग्राउंडवरती आलो. तर जो किल्ल्याचा दरवाजा आहे, जो तुटलेला आहे, हं. तिथून एक रस्ता बाहेर येतो. अच्छा. पण ते किल्ल्याचा दरवाजा असा तुटलेला आहे, की त्यात दरवाजा नसल्यातच जमा आहे. हं, तर तिथे मला एक लेडी दिसली. हं, एक बाई होती. असं काय म्हणजे मी काही थिंकिंग नाही केलं, की ती असेल कोण जाणारे-येणारे का गावाला फिरतात रात्री पण. कोण चालत या गावाहून त्या गावाला जाणारे लोकं हं, असतातच. तसा विचार केला आणि स्ट्रीट लाईट पण एवढ्या नव्हत्या. तर हं. मला चांगली दिसत होती ती, की येते, चालते. मग तिच्यात आणि माझ्यात अंतर म्हणजे खूप लांबचं अंतर. मला ती एकदम छोटीशी दिसते लांबून. ओके. एवढं डिस्टन्स आहे आणि मी फक्त ग्राउंडला उभा आहे. हं. एकटेच होतात? बाकी सगळे आतमध्ये अभ्यास करत होते. मी फक्त बाहेर आलो. हं, हं. असंच थोडंसं फ्रेश वाटतं म्हणून आपण त्या
हं. आवारामध्ये फिरत होतो. आवार म्हणजे शाळेच्या आवाराला काही फेन्सिंग वगैरे काही नव्हती. हं, हं. समोर सगळ्या किल्ल्याच्या भिंती दिसत होत्या. ती बाई समोरनं आली त्या रोडला आणि जिथे आमच्या हायस्कूलच्या तिथे काही तारा बांधल्या होत्या, फेन्सिंगसारख्या, पण त्या तुटलेल्या हं, का हं. तर तिने काय केलं, ती तार म्हणजे पार केली आणि आतमध्ये उभी राहिली फक्त. तिचा चेहरा नाही, काही नाही, काही नाही दिसलं मला अजून. हं. मी फक्त पाहतोय तिला आणि मी म्हटलं, "चला आता कोणतरी असेल, ही इथून जाईल निघून." मी आत गेलो. आमच्या एकाकडेच फक्त हातातलं घड्याळ होतं. बरोबर. तो म्हणला, "1 वाजला, आता आपण निघूया सगळे." म्हटलं, "ठीक आहे." तर ही मुलं काय केलं, लवकर-लवकर त्यांनी नोट्स वगैरे लिहिल्या अभ्यासाच्या ते आणि मग हे लोकं पहिले निघाले हं. आणि मी म्हटलं, "लाईट बंद करून मी येतो." अच्छा. तुम्ही सगळ्यात शेवटी राहिले. सगळ्यात शेवटी. हे पोरं अ, पलीकडच्या म्हणजे जिकडे मोठा रस्ता होता, त्या हं, साईडला एक भिंत होती. त्याच्यावरनं उडी मारली की ते बाहेर जायचे. हं, शॉर्टकट. हं, हं, तर म्हटलं आता हे गेले निघून. म्हणजे शाळेच्या मागच्याच दरवाजाने निघून जायचे. इकडे काही यायची गरज नाही. हं, जिथे ग्राउंड आहे तिकडे. हं. तर मी ग्राउंडकडे आलो. लाईट बंद केली आणि ग्राउंडकडे आणि हे दरवाजे दोन्ही साईडला उघडायचे. ओके. प्रत्येक वर्गाचे. इकडे पण आणि इकडे पण. हे मागच्या दरवाजाने गेले, मी इकडच्या दरवाजाने हं, आलो. मी होतो एकटाच. ज्यावेळेस ती बाई जिथे तार क्रॉस करून आली होती, ती तिथे नव्हती. हं. म्हटलं गेली असेल. ठीक. तसं मी पुढे गेलो. माझा तोच रस्ता होता. फक्त या लोकांनी जे उड्या मारल्या होत्या, त्या बाजूने मारल्या होत्या हं. आणि मी एक शाळेला वळसा घालून बाहेर जायचं होतं मला. अच्छा. तिथे छोटीशी भिंत पडलेली होती. तिथनं बाहेर गेले, की मी पण घराकडच्या रस्त्याला निघणार होतो. हं, हं. मी जसा तो क्रॉस केला, ती बाई समोरनं येताना दिसली परत. म्हटलं ही आत्ता इकडून आली, नंतर हं, आता परत मी क्रॉस केल्यावर इकडून येते. मला काही कळलं नाही, हं. तिला जायचंय कुठं? पण ती क्रॉस होऊन माझ्या बाजूने निघून गेली. अच्छा. काही नाही, तिचा चेहरा नाही पाहिला, काय नाही पाहिला. म्हणजे दिसतच नव्हता. अच्छा. हां. म्हणजे ते गावचे साड्या असतात ना तशा थोड्याशा काय म्हणतात ते हिरव्या वगैरे हं, हं. चेक्सच्या तशा टाईपची साडी होती. ओके. नंतर आमचा वाडा होता. मी घरी गेलो. मी म्हणजे आईची म्हणजे आईचं आजोळ आहे ते माझं. ओके. आईचं गाव. तिथे मी शिकायला होतो आणि मामा हे सगळे झोपलेले होते. त्यातलं मी दाराची कडी वाजवली, मेन दाराची, हं. वाड्याची. आता त्या वाड्याचे दरवाजे म्हणजे जुने होते. त्यातल्या त्या फटी असतात हो, हो. आणि त्यातून आपल्याला सगळं दिसतं. हं. तर मामा आले झोपेमध्येच. त्यांनी उघडला आणि परत जाऊन झोपले. मला कुतूहल, की ती बाई परत दिसते की काय? असाच विचार केला. म्हणजे दोनदा दिसली, आता तिसऱ्यांदा दिसते काय? असं. म्हणून मी काय केलं, दारात जो आत दरवाजात गेलो, वाड्याचा दरवाजा बंद केला हं, हं. आणि फटीतून बघायला सुरुवात केली. मला नाही माहीत, समोरून तिने डोळा लावला होता त्या फटीला. म्हणजे ती ओह! तिकडून बघते माझ्याकडे. म्हणजे जी रस्त्यावर दिसली नाही, जाताना हां, दिसली, हां, हां. ती मला एकदम डोळ्याला आणि ते फट म्हणजे मोठ्या असायच्या. असं नाही बरोबर. की छोटंसं की मला तिचा चेहरा दिसतोय. बापरे! आणि तिचा एवढा भाग दिसतो म्हणजे तो डोळा आणि गालाचा हा आणि इकडून केस हं. आणि ती तिथून मला आतून म्हणजे बाहेरून ती बघते आणि मी तिला आतून हो, बघतोय. हो, हो. आणि फट मोठ्या होत्या त्या. अक्षरशः तो माझ्या आयुष्यातला म्हणजे पहिल्यांदा पाहिलेलं जे काय आहे, हं, हं. ज्याला मी भूत पण नाही म्हणू शकत, प्रेत पण नाही काही म्हणू शकत. पण हा इन्सिडेंट माझ्याबरोबर घडला होता. पण त्याने काय केलं नाही, काही नाही झालं. काहीच नाही. पण त्याच्यानंतर आत्ताची अशी सद्यस्थिती आहे, की या गोष्टी मला जाणवतात. अच्छा. आणि बरेच जण सांगतात, लोकांना पण मला सांगायचं आहे, की बरेच जण असं म्हणतायत, की रात्री अपरात्री जाणं, की त्यावेळेसच भूतं वगैरे दिसतात किंवा आत्मे फिरतात, असं काही नाहीये. तो एक टाईम पिरियड असतो प्रत्येकाचा. एक हं, माझ्या नॉलेजप्रमाणे. कारण मी दिवसा 8 वाजता पण बघितलेलं आहे सकाळी, हं. अक्षरशः पाहिलेलं आहे 8 वाजता सुद्धा. अच्छा. आणि रात्रीच्या तर गोष्टी सगळ्याच सांगतात. पण मी दिवसा पण पाहिलेलं आहे. हं, हं, हं. तर या घटना घडलेल्या माझ्या आयुष्यातल्या ह्या 2 सगळ्यात महत्त्वाच्या, ज्या माझ्याबरोबर इतरांनी अनुभव केलेले आहेत. हं. आज जरी माझ्या त्या शाळेची जर घटना जर सांगायची झाली, कॅम्पची, तर ते सरसुद्धा तुम्हाला तुम्हाला जर समोर आणलं, तर ते सुद्धा तेच सांगतील. हं. कारण ऑलरेडी आम्ही दोघांनी त्याला पकडलं होतं ना हाताने. बरोबर. तिसरी जी गोष्ट आहे, घटना ती अशी आहे, की
जसं 10वीला आम्ही अभ्यास करायचो ना, तसं 12वीला पण होतं. कारण हे बोर्डाचं वर्ष आणि घरचे हं. सगळे सांगायचे अभ्यास झाला पाहिजे, पर्सेंटेज आणि बरोबर. गावाचा एक नियम असायचा, की आम्हाला डॉक्टर, इंजिनिअर कधीच सांगत नव्हते बनायचं. अच्छा. हां, आमचे म्हणजे सांगताना त्यावेळेस सुद्धा सांगायचे, तुम्हाला यू-पी-एस-सीचीच परीक्षा द्यायची, हां, तुम्हाला हां. अधिकारीच बनायचं. म्हणजे ते आपण मुंबईसारख्या ठिकाणी बघतो, की पॅरेंट्स सांगतात, तुम्ही डॉक्टरच बनणार. बरोबर. मुलांना सांगतात ना, तुला हो. मोठं झालं की हे बनायचं ते. आम्हाला तसं नाही. आम्हाला डायरेक्ट अधिकारीच मोठे. म्हणजे त्यावेळेस ते एक त्यांच्या मनात असायचं. हं. तर माझी मावशी मला खूप म्हणजे सपोर्ट करायची. ती पण एज्युकेशन एक्सटेन्शन ऑफिसर होती हं. बारामतीला. तर ती माझा अभ्यास घ्यायची. हं. खास म्हणजे सुट्टी काढून यायची ती हं. 4-8 दिवस. मग सगळ्या विषयाचे थोडा-थोडा अभ्यास घ्यायची. तर 12वीला गेल्यानंतर काय झालं, की सिस्टम तीच आमची, की अभ्यासाला जायचं म्हणजे जायचं हं. बाहेरच. हं, हं. एकतर हायस्कूलमध्ये नाहीतर कॉलेजला. हं. कॉलेजवाल्यांचं असेल तर कॉलेजच्या. सगळ्यांनी ठरवलंच होतं आणि पहिल्यापासून ती परंपराच चालल्यासारखं होतं. बरोबर. आणि त्यात कसे आहेत, बरीच मुलं असायची. काही फक्त अभ्यासासाठी यायची, काही टाईमपास. हं. ज्यांना तंबाखू खायची सवय आहे ना, ते टाईमपासला असायचे. अच्छा. हां. तर आम्हाला अ, कॉलेज होतं ते गावाच्या बाहेर होतं हं. आणि रस्ता हा स्मशानभूमीतनं फिक्स होता अच्छा. आणि आम्ही त्या म्हणजे एवढे म्हणजे आत्ताचे मुलं आणि आमच्यातलं जर असं बघितलं फरक, तर हाच होता, की न घाबरता शेतातली मुलं किंवा गावची मुलं कशी फिरतात, हीच आमचं लाईफ. तर त्यावेळेस सुद्धा शाळेत निघालं कॉलेजला निघालं, तर अक्षरशः तुम्हाला सांगतो, सकाळी काय असायचं, आम्हाला ते जिथे म्हणजे प्रेत वगैरे, डेड बॉडीज जिथं दफन केलेले, हं. तिथं पूजा वगैरे केलेली असायची. नारळ फोडलेलं असायचे किंवा लिंबू असायचं, अंडी असायची. हं. ही आम्ही उचलून कॅन्टीनला बॉईल करायचो अंडी. सिरियसली? सिरियसली खाल्लीत आम्ही. ही अंडी आम्ही बॉईल करून खाल्ली आहेत. त्या हं. कॅन्टीनवाला सुद्धा म्हणजे आता मला माहीत नाही ते म्हणजे गावाला जाऊन कमीत कमी मला 40 वर्ष झाले या गोष्टीला. हं. तर आता माहीत नाही की ते पण कॅन्टीन आहे का? आता सगळं सुधारणा झालेली आहे, सगळं वेगळं बदललेलं आहे. पण तिथे हा जो रस्ता जायचा ना आणि आमची 4-5 मुलं इतकी टार्गेट मुलं ना, हं. आमची मस्ती म्हणजे हीच. त्या काळची मस्ती म्हणजे आता काय ते जे करतात तशी नाही, बरं. की एकदम अक्षरशः नारळ फोडलेला सुद्धा आम्ही खाल्लाय. फक्त शाळेच्या, कॉलेजच्या नळाला जायचा, हं. धुवायचा हं. आणि खायचा. आणि ते म्हणायचे, "अरे, त्याचं भूत लागल, त्याला काय त्याची ओवाळणी केली असेल, असं असेल." म्हटलं, "तू कधी आता मेलेला माणूस कोण खाणार आहे?" म्हटलं. "त्यापेक्षा आपण खाऊ." हं. अक्षरशः आम्ही ती जेवढी आम्हाला अंडी किंवा काय मिळालं इव्हन तुम्हाला सांगतो गावाला जे मिसळ बनते ना, त्या मिसळवर सुद्धा आमचं हे लिंबूच पिळालेलं आहे. हेच कापून घेऊन जायचं. ते हळदी आणि काय म्हणतात अच्छा. कुंकू टोचलेली हां. लिंबं आम्ही कापून खाल्लेत. बापरे! अजिबात घाबरलं नाही. आणि घरचे सांगायचे, हं. "ते ओलांडायचं नाही, त्याच्यात हे केलेलं आहे." पण आम्ही विश्वास नव्हता ठेवला. हं, हं. आणि ते खाल्लेले आहेत आम्ही अक्षरशः. आजकालचे लोकं त्याच्यावर विश्वास ठेवू न ठेवू. पण ते कसं आहे, एक धाडस म्हणून दाखवण्यासाठी करायचो हं, आम्ही. हं, हं. हे काही नाही म्हणून. बरं. पण या गोष्टी आहेत कुठेतरी. मग एक दिवशी काय झालं, आम्ही असेच रात्री अभ्यासाला बसलो कॉलेजमध्ये. हं. आमचा तोच टायमिंग 8:30 12 12:30 म्हणजे तेवढाच कारण सकाळी 6:30 परत कॉलेजला मुलं निघायची. तर आम्ही तिथे जाताना एक विहीर लागायची. त्या विहिरीला काही कट्टा वगैरे नाही. हं. जुनी विहीर होती आणि आजूबाजूला सगळे गवत होतं हं, हं. आणि त्या गवतामध्ये ती विहीर दिसत नव्हती. ओके. आणि त्या विहिरीचं वैशिष्ट्य असं असं, की आत्तापर्यंत जेवढे पण लोकं सुसाईड केलेत, गावातली ती विहीर म्हणजे सुसाईड विहीरच झाली होती, ती गावाच्या बाहेरची ज्या हं. कॉलेजच्या रोडला. आणि त्याच्याच बाजूला एक वडाचं झाड होतं. हं. एकदम म्हणजे विहिरीच्या बाजूला असलेल्या वडाच्या झाडाला एकदम एवढी पानं होती, की ती विहीर पण नव्हती दिसत. ते एवढं खाली वाकलं होतं, अच्छा. वडाच्या फांद्या. त्याच्यामुळे ते आतमध्ये पाणी आहे का कोण पडलं ते सुद्धा आम्हाला म्हणजे कुणाला गावाच्या हं. लोकांना लवकर लक्षात येत हं, नसायचं. हं. कारण आत्महत्या ज्यांनी केल्यात, अशा आम्ही बरेचदा पाहिलेले आहेत लोकं मेलेले आहेत किंवा त्यांच्या स्टोऱ्या ऐकलेल्या आहेत. तर आम्ही तिघं मित्र निघालो बाहेर अभ्यास करून. हं. 12वीचा अभ्यास आणि म्हटलं चला आणि एक रोड जात होता. तो डांबरी रस्ता होता. तो लांबून जायचा पण एस-टी स्टँडला जायचा आणि एस-टी स्टँड हे
रात्रभर चालू असायचं त्याचं कॅन्टीन वगैरे. तर आम्ही काय करायचो 12:30-1ला तिकडे गेलं की चहा प्यायचं बरोबर. कॅन्टीनला. मग आम्ही विचार केला की आता अभ्यास झालाय, आपण रोडने निघूया. हं, हं. कारण शॉर्टकटनी आता अंधार असायचं कारण स्मशानभूमी आहे सगळी. बरोबर. आणि म्हटलं स्मशानभूमीचं त्याचं एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो. त्या स्मशानभूमीमध्ये ब्रिटिशच्या काळाच्या त्यावेळेसला एक स्पिनिंग जीन म्हणून असायची. म्हणजे अ, ज्याच्यावरती कापसापासून कपडे बनायचे. ओके, ओके. ती कंपनी म्हणजे एक फॅक्टरी होती त्यावेळेस. हं, हं. तर त्याची जे मशिनरी होत्या गंजलेल्या, हं. तर त्याचे जे पट्टे किंवा ते सगळे जमिनीखाली दाबले गेलेले होते. म्हणजे खड्ड्या-खड्ड्यांमध्ये ते. हं. काही गंजलेली चाकं, काही व्हील्स असायचे, हे सगळं. तर त्याच्यात कोण लपलं आणि कोण आलं बाहेर कधीच कळत नव्हतं. हं. कारण चोर लोकं रात्री काय चोरी करून हं. त्याच्यात लपाय जायचे, असं होतं. तर ते पण आम्ही लक्षात असायचं. मग आम्हाला ती रात्रीचा तिकडून जायचा रस्ता नको वाटायचा. हं. कारण काही चोर असले, काही चोरी करणारे तिथं लपायचे बरोबर. आणि एस-टी स्टँड तिथून जास्तीत जास्त 5 ते 8 मिनिटाच्या अंतरावर हं, हं. पळत गेलं की. हं. म्हणून आम्ही लांबचा रस्ता पकडला. म्हटलं ह्या लांबच्या रस्त्याने म्युन्सिपालिटीची लाईट आहे म्हटलं, हं. त्याच्यातून जायचंय. आम्ही तिघं निघालो. आमच्यातला एक जण फक्त तंबाखू खाणारा होता हं. आणि त्याच्या खिशात हमेशा असायचं. त्याने तंबाखू काढली, खायला सुरुवात केली. आम्ही त्याच्याबरोबर गप्पा मारत निघालो. जशी ती विहीर जवळ आली, हं. आम्हाला 3 लोकं प्रत्येक एकेका फांदीवर बसलेले दिसले. अच्छा. पांढऱ्या कपड्यामधले, ज्यांनी असं. टोप्या घातल्या होत्या. म्हणजे गावचा ड्रेस. हां, हां. हां. आणि जो शेवटचा खाली होता पहिला, हं. ज्या फांदीला, तो पाणी उडवत होता त्या विहिरीतलं वरती पायानी. बापरे! तर म्हटलं हे काय आहे? हं. तो तंबाखू खाणारा म्हणला, "इथून जाऊ मागं परत आपण. हं. नको पुढे जायला." तो बोलतो, तिसरा जो होता आमच्याबरोबर, तो बोलतो, "कोणतरी आहे." पण म्हटलं, "रात्रीचं झाडावर कशाला बसणार कोण?" आम्ही सगळे गावचेच लोकं, पण हं. विचार करताना अरे झाडावर बसणार कशाला? रात्रीची गोष्ट आहे, असं कोण बसणार नाही. आम्हाला थोडंसं मनामध्ये भीती पण वाटली आणि एक कुतूहल पण वाटलं, की रात्रीचं काय बसणार आहे? कोण आहेत? बरं एक जण असलं ठीक आहे. 3 जण हं. प्रत्येक म्हणजे एक फांदीवर तो खाली जो पाणी उडवतो, त्याच्याच वरच्या ह्याच्यावर एक जण उभा आहे हात पकडून असा. हं. त्यातला एक जण जो माहीत नाही तो त्या तिघामधला एक जण. आम्ही इकडे तिघं, तो तिकडे ते बसलेले. त्यातला एक जण ओरडला, जो तंबाखू खातो ना, त्याचं नाव घेऊन, "माझ्यासाठी थोडीशी मळ, अच्छा. माझ्यासाठी थोडीशी मळ." हं. त्याने जी अशी तंबाखू फेकली आणि आम्ही एवढे पळालो, अक्षरशः एस-टी स्टँडच्या कॅन्टीनलाच थांबलो. बापरे! म्हणजे हे 8-10 मिनिटाचं अंतर आम्ही कसं कापलं असेल, म्हणजे एखाद्या रनिंग रेसमध्ये जर जो हं. पळाला नसेल ना, अक्षरशः आम्ही असं पळालो त्या दिवशी. ती आयुष्यातली माझी रनिंग पण आणि ही एक स्टोरी इतकं म्हणजे भयानक होतं. तो आवाज अजूनही आहे माझ्या कानात. कसा होता तो आवाज साधारण? नुसता तो बोलला, "ए माझ्यासाठी थोडीशी मळ रे." अच्छा. नॉर्मल आपल्यासारखाच. नॉर्मल एकदम म्हणजे कुणीतरी ऑर्डर दिल्यासारखी. हां, हां, हां. माझ्यासाठी मळ म्हणजे काय? हातात याच्याच आहे ना. हं. आणि तेवढीच झटकली. पहिल्याच त्याची तयारीच होती पाठीमागं जायची. हो, हो. उलटे म्हणजे कॉलेजकडेच रिटर्न. पण आम्ही थोडंसं पुढे गेल्यानंतर आता ना पाठीमागं जाऊ शकतो नाही. हं. म्हटलं चला आता पळत सुटा म्हटलं. आणि जे पळत सुटलो ते डायरेक्ट एस-टी स्टँडच्या कॅन्टीनला. अक्षरशः तुम्हाला सांगतो, हे सगळ्या परीक्षेचा काळ म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी चालू व्हायच्या अगोदरचा जो गरमीचा आहे ना, अक्षरशः रात्री घामाने भिजलो होतो आम्ही. तरी तिथे बसलो, पाणी पिलो, चहा पिलो आम्ही तिथे हं. आणि गेलो नाही घरी. 2-2.5 तास तिथेच होतो आम्ही एस-टी अच्छा. स्टँडला. आम्हाला ती एक भीती बसली होती. हां. आणि हे म्हणजे गावाला घडलेल्या घटना आहेत. तर ह्या गोष्टी आम्हाला म्हणजे आणि असं नाही की मी एकटा पाहतोय. हं. माझ्यावरची मित्रांनी पाहिलेले आहेत ना. हं. मग या लोकांनी पण विश्वास आणि कधीही ते भेटले ना, हं. या गोष्टीवर चर्चा करतात. पण आहे. कारण कसं आहे, आपण जसं म्हणतो पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. हं. प्रत्येक घरामध्ये आपण ज्यावेळेस जातो किंवा कुठे, तर त्या ठिकाणी तुम्हाला ना ते ॲटमॉस्फिअर, ते वातावरण हे तुम्हाला जाणवतं. हं. सगळ्यांना जाणवतं, पण ते कोण सांगतं, कोण नाही सांगत. बरोबर. आपण म्हणतो, साधारण गोष्ट आहे ना, एखाद्या गार्डनमध्ये गेलो तर आपल्याला एकदम फ्रेश वाटतं. बरोबर.
पण एखाद्या स्मशानभूमीत जा, तुम्ही सुद्धा एकदम तुम्हाला एक दुःख ते हे दिसायला सुरुवात होतं ना हं, तुमच्या हं, हं. चेहऱ्यावरती. कारण ही निगेटिव्हिटी लगेच तिथे क्रिएट होते. हं, तर हं. आपण त्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. म्हणजे दुसरा सांगतो, त्याला अनुभव आला. मी असे बऱ्याच जणांचे कमेंट पण वाचतो. आपल्या हं. सगळ्या पॉडकास्टला असतात. पॉडकास्टवर. हो. हो. निगेटिव्ह नाही हे सगळं असं आहे, हेच. हं. तसं नसतं म्हटलं. काही गोष्टी अशा आहेत, की ज्याच्याबरोबर घडतात त्याला कळतं. ज्याच्याबरोबर घडत नाही त्याला ह्या एक कथा वाटतात. तर या घटना आहेत. पण लोकं कसं आहे, आपण जोपर्यंत सांगत नाही, तोपर्यंत त्यांना विश्वास नाही किंवा ते करू शकत नाही. तर बरोबर. या अशा घडलेल्या आपल्या घटना आहेत. पण हं. अतिशय एकदम इंटरेस्टिंग खरं तर हो. आजच्या गोष्टी होत्या आणि असं वाटत होतं, की तुम्ही थांबूच नाही. एका मागोमाग एक गोष्टी सांगतच राहाव्या आणि मी तर तुम्हाला पुन्हा इन्व्हाईट करेल, जर तुमच्याकडे नक्कीच, आणखीन काही नक्कीच, अशा स्टोरीज नक्कीच, असतील, नक्कीच. तर आपल्या पॉडकास्टवर येण्यासाठी. नक्कीच, तुम्हाला नक्कीच. देखील सरांचा पुन्हा एकदा नक्कीच. पॉडकास्ट ऐकायचा असेल, तर खाली कमेंटमध्ये पॉडकास्ट 2 असं टाइप नक्क करून कमेंट्स करा. आणि खूप खूप थँक सर, हो. तुम्ही आज इथे आल्याबद्दल. आणि आपल्या शोवरती जर तुम्हाला देखील यायचं असेल सरांसारखं, तर डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक दिसेल. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही तो फॉर्म भरून आपल्या चॅनलवरती येऊ शकता. थँक थँक